मागच्या लेक्चरमध्ये आपण 2 लेक्चरमध्ये डिक्शनरी बद्दलचं प्रॅक्टिकल शिकलो होतो. त्यामध्ये आपण हाऊ टू क्रिएट द डिक्शनरी, डिक्शनरी कशा पद्धतीने क्रिएट करता येते हा पार्ट बघितला. दुसऱ्या प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितलं की वेगवेगळे फंक्शन्स डिक्शनरी मध्ये कसे अप्लाय करायचे. तर पहिल्यामध्ये आपण डिक्शनरी क्रिएट करताना एम्प्टी डिक्शनरी क्रिएट केली, परत इंटिजर की असलेली डिक्शनरी केली, मिक्स्ड की असलेली डिक्शनरी केली. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने डिक्शनरी क्रिएट केल्या. डिक्शनरी क्रिएट करताना महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची, डिक्शनरी विल बी क्रिएटेड विद इन द कर्ल ब्रेस, कर्ल ब्रेस मध्ये क्रिएट करायची. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, डिक्शनरी मध्ये प्रत्येक एलिमेंट हा 2 पार्टचा असतो. पहिला पार्ट की असतो, नंतर कोलन असतं आणि नंतर व्हॅल्यू पार्ट असतो. हे दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट महत्वाची काय की ही फक्त नॉन म्युटेबल ऑब्जेक्ट म्हणजे इम्युटेबल ऑब्जेक्टचीच की असते. म्युटेबल ऑब्जेक्ट कधीही की मध्ये वापरत नाहीत. व्हॅल्यू मध्ये तुम्ही काही वापरू शकता. म्हणजे थोडक्यात आपण जो की असतो तो की मध्ये इंटिजर, स्ट्रिंग, कॅरेक्टर, टपल हे वापरू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला लिस्ट वापरता येणार नाही. तर हा पार्ट आपण पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये बघितला. दुसऱ्या प्रॅक्टिकल मध्ये आपण वेगवेगळी फंक्शन्स बघितली, ज्यामध्ये लेंथ फंक्शन बघितलं, डेल फंक्शन बघितलं, त्यानंतर सॉर्ट फंक्शन बघितलं, एनी फंक्शन बघितलं, ऑल फंक्शन बघितलं. तर वेगवेगळी अशी फंक्शन्स आपण बघितली की जे डिक्शनरीमध्ये अप्लाय केली गेली. ओके, सो दिस इज अवर नेक्स्ट प्रॅक्टिकल. आता हे पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये आता म्हणजे आजच्या दिवशी आपण काय बघणार आहे, तर आजच्या दिवशी महत्वाचा एक पार्ट आहे नेस्टेड डिक्शनरी, डिक्शनरी विद इन द डिक्शनरी. हा जो पार्ट आहे तो आपण कशा पद्धतीने क्रिएट करायचा तर किंवा कशा पद्धतीने आपल्याला क्रिएट करता येईल नेस्टेड डिक्शनरी हा बघूया. त्याच्या आधी आपण दुसऱ्या पद्धतीने अजून एक पद्धतीने डिक्शनरी कशी करता येते ते बघूया. सो मी इथे डिक्शनरी तयार केली, मार्क्स डिक्शनरी डॉट फ्रॉम keys and then we have to write the keys value. Suppose maths, physics, chemistry, then इथं आपल्याला हे लिस्ट मध्ये टाकायचंय कॉमा 0. तर ह्या पद्धतीने डिक्शनरी बनवली. बघा आता मार्क्स डिक्शनरी तयार झाली. मार्क्स मध्ये काय झालं बघा, सी मॅथ 0, फिजिक्स 0. म्हणजे इथं केलं मार्क्स त्यानंतर कर्ल ब्रेस. कर्ल ब्रेस याचा अर्थ काय, इट विल बी क्रिएट द डिक्शनरी पॉइंट देन फॉर्म कीज. ही मेथड आहे. फॉर्म कीज म्हणजे त्या की पासून आपण त्या की वापरून आपण डिक्शनरी क्रिएट करणार आहे. तर फॉर्म कीज मध्ये आपण लिस्ट मध्ये की ची नावं लिहिली आणि तिथं कॉमा 0 लिहिला. ओके, कॉमा 0 म्हणजे एकच व्हॅल्यू सगळ्या डिक्शनरीला म्हणजे सगळ्या व्हॅल्यू सगळ्या याला आपण असाइन केली. तर ह्या पद्धतीने आपण एक पद्धतीने डिक्शनरी क्रिएट करू शकतो. ओके, तर ही एक पद्धत आहे. तर अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती आपण डिक्शनरी क्रिएट, तर तशा पद्धतीने आपण डिक्शनरी क्रिएट करता येते. तर हा पार्ट झाला सिंपल डिक्शनरीचा. आता नेक्स्ट पार्ट मध्ये किंवा आता पुढच्या पार्ट मध्ये आपण नेस्टेड डिक्शनरी हा एक महत्वाचा पार्ट आहे डिक्शनरी मध्ये. तर नेस्टेड डिक्शनरी कशी क्रिएट करायची, कारण बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंगच्या प्रोग्रामला जाचाल किंवा पुढे तुम्ही डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंगला ज्यावेळेस शिकचाल त्यावेळेस तुम्हाला नेस्टेड डिक्शनरी बऱ्याच वेळेस क्रिएट करावी लागते. कारण एखादं अनालिसिस करायचंय, एखादा टेक्स्ट डॉक्युमेंट असेल किंवा कुठलंही असेल डॉक्युमेंट त्याचं अनालिसिस करायचंय तर तुम्हाला नेस्टेड डिक्शनरी गरजेची असते. तर नेस्टेड डिक्शनरी कशी बनवली जाते किंवा नेस्टेड डिक्शनरी म्हणजेच काय आहे, तर नेस्टेड डिक्शनरी, नेस्टेड हा कन्सेप्ट आपल्याला माहित आहे, आपण बऱ्याचदा शिकलो. नेस्टेड फॉर, नेस्टेड इफ किंवा नेस्टेड क्लास. तर असे अनेक वापरले. नेस्टेड म्हणजे एकामध्ये दुसरं, म्हणजे नेस्टेड फॉर म्हणजेच काय, एका फॉर लूप मध्ये दुसरं फॉर लूप, किंवा नेस्टेड इफ म्हणजे काय, एका इफ मध्ये दुसरं इफ. तसं नेस्टेड डिक्शनरी म्हणजे काय, एका डिक्शनरी मध्ये दुसरी डिक्शनरी आपण क्रिएट करायची आहे. आता इथं कशी पद्धतीने क्रिएट करता येते, तर इथं आपण आता नेस्टेड डिक्शनरी मी क्रिएट करतो. ए इज इक्वल टू सपोज DICT1 ही झाली की कोलन. आता कीच्या कोलन मध्ये बघा D1 K1 मी असं करतो. म्हणजे डिक्शनरी 1 की 1 1 कॉमा D1 K2 2 ही एक, त्यानंतर
पुढं DICT2 घेतलं, त्याचा की D2K1, इथं मी 10 घेतो, त्यानंतर D2K2 20, त्यानंतर थर्ड D2K3 30, एंटर केलं. ए डिक्शनरी आता मी इथं प्रिंट करतो. बघा ह्याच्यात आता बघा की ही पहिला कर्ली ब्रेस इट स्टार्ट डिक्शनरी, म्हणजे ह्या ओरिजिनल डिक्शनरीचा डिक्शनरी. त्यामध्ये बघा DICT1 ही मी स्ट्रिंग घेतली. ओके, म्हणजे आपल्याला बघा लक्षात घ्या की कायम लक्षात ठेवायचं की ही काय असते, नॉन म्युटेबल ऑब्जेक्ट और इम्युटेबल ऑब्जेक्ट असते. त्यामुळे इथं आपण डिक्शनरी म्हणून घेऊ शकत नाही. पण व्हॅल्यू पार्ट मध्ये आपण डिक्शनरी घेतली. व्हॅल्यू पार्ट मध्ये बघा दुसरी डिक्शनरी आहे. या ठिकाणी सुद्धा व्हॅल्यू पार्ट मध्ये आपण दुसरी डिक्शनरी, म्हणजे एका डिक्शनरी मध्ये दुसरी डिक्शनरी आपण ऍड केली. सो दिस इज अवर नेस्टेड डिक्शनरी. दिस इज अवर नेस्टेड डिक्शनरी. नेस्टेड डिक्शनरीची कन्सेप्ट लक्षात घ्या, एका डिक्शनरी मध्ये दुसरी डिक्शनरी. तर ही ओरिजिनल डिक्शनरी ही आहे, त्यामध्ये आपण काय केली, दुसरी डिक्शनरी ऍड केली. डिक्शनरी मध्ये म्हणजे की आणि व्हॅल्यू पेअर असते. ओके, हा की आणि ही व्हॅल्यू. आता व्हॅल्यू मध्ये परत कीच्या ठिकाणी डिक्शनरी वापरली का, नाही, कारण कीच्या ठिकाणी डिक्शनरी आपण वापरू शकत नाही. कारण का, डिक्शनरी इज अ म्युटेबल ऑब्जेक्ट, आणि त्यामुळं म्युटेबल ऑब्जेक्ट आपल्याला डिक्शनरी मध्ये की म्हणून वापरता येत नाही. त्यासाठी ही जी डिक्शनरीची आहे ती आपण कुठं वापरली आहे, व्हॅल्यू पार्ट मध्ये असते, म्हणजे एका डिक्शनरी मध्ये दुसरी डिक्शनरी वापरली. सो दिस इज आवर नेस्टेड डिक्शनरी. तर ह्या पद्धतीनं नेस्टेड डिक्शनरी आपण क्रिएट केली. आता आपण नेस्टेड डिक्शनरीच्या वेगवेगळे थोडं व्हेरिएशन बघू किंवा कशा पद्धतीने आपल्याला. आता अजून एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. आता इथं बघा मी एक नंबर तिथं नेम सपोज विजय, त्यानंतर एज 20, कॉमा 2 नंबरचा पर्सन, इथं मी पुन्हा नेम पण इथं एक डिक्शनरी नवीन तयार केली, पीपल नावाची डिक्शनरी तयार केली. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं की वेगवेगळ्या पीपलची लिस्ट, किंवा आपण स्टुडंट नावाची डिक्शनरी करू शकतो. स्टुडंट नावाच्या डिक्शनरी मध्ये काय केले की स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेतली, एक रोल नंबर 1, त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन, त्याचं नाव आणि वय, अशा पद्धतीने, किंवा क्लास आपण काही घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक डिक्शनरी केली. people1 त्याचं नाव काय आणि त्याचं वय काय. त्याच्यानंतर people2 दुसरा व्यक्ती, त्याचं नाव आणि त्याचं एज घेतलं. तर अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो डिक्शनरी. बघा हे मी एंटर केलं, पीपल नावाची डिक्शनरी तयार झाली. ओके, इथं बघा एक. आता मी people1 घेतलं. आता ऍक्सेसिंग कसं करणार, तर ह्यामध्ये आपण की घेतलं, people1 नावाची की घेतली, तर त्याचं सगळे डिक्शनरीची इन्फॉर्मेशन, त्याचं नाव काय, त्याचं एज काय, किंवा मला त्या पहिली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव फक्त पाहिजे. तर मी कसं घेणार, people1 आणि इथं मग काय घेणार, नेम घेणार. बघा people1 म्हणजे नेस्टेड डिक्शनरी मध्ये पहिला 1 काय दाखवतं, दिस फर्स्ट पॅरामीटर, म्हणजे पहिला जो सबस्क्रिप्ट आहे तो काय दाखवतो की पहिली की, आणि दुसरा जो सबस्क्रिप्ट आहे तो काय करतो, नेस्टेड डिक्शनरी मधली की. म्हणजे इथं बघा people1 म्हणलं की काय येणार आहे की ही जी सगळी व्हॅल्यू असणार आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती सगळी येते. नेम इज इक्वल टू विजय आणि एज इज इक्वल टू 20. तर हे आपल्याला इथं people1 मध्ये आले. पण फक्त आपल्याला त्या पहिल्या व्यक्तीचं नावच पाहिजे असेल तर आपण काय केलं, पहिली व्यक्ती रिट्राईव्ह केली आणि त्या रिट्राईव्ह मधून पुन्हा नेम आपण रिट्राईव्ह केलं. तर यामध्ये 2 सबस्क्रिप्ट वापरले. जर तिसरं असेल, समजा ह्याच्यामध्ये अजून एखादी डिक्शनरी असते, नेम मध्ये पण अजून एखादी डिक्शनरी असेल, म्हणजे फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम अशा पद्धतीने एक असेल, तर तुम्ही काय करणार, तर तिथं पुन्हा मग
त्या पद्धतीनं मग अजून तिसरा सबस्क्रिप्ट येणार. ओके, म्हणजे नेस्टेड डिक्शनरी मध्ये आपल्याला रिट्रायव्हिंग कसं करायचं, तर ह्या पद्धतीनं म्हणजे जेवढे सबस्क्रिप्ट असतील तेवढे डिक्शनरी असणार आहे. म्हणजे इथं 2 सबस्क्रिप्ट आहेत, म्हणजे एका डिक्शनरीमध्ये दुसरी डिक्शनरी आहे. इथं समजा अजून एखादं असतं तर एका डिक्शनरीमध्ये दुसरी डिक्शनरी असेल आणि दुसऱ्या डिक्शनरीमध्ये परत तिसरी डिक्शनरी असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पण आपण क्रिएट करू शकतो, एकामध्ये एक असं नेस्टेड डिक्शनरी क्रिएट करू शकतो. हे लक्षात आलं. म्हणजे नेस्टेड डिक्शनरी कशा क्रिएट करायच्या, तर ह्या पद्धतीनं. तर इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, नेस्टेड डिक्शनरी क्रिएट करताना जसा रेग्युलर डिक्शनरी क्रिएट करतो त्या पद्धतीनेच, फक्त बदल काय होणार आहे की नेस्टेड डिक्शनरीमध्ये जी डिक्शनरी तुम्ही नेस्ट करणार आहे, ऍड करणार आहे, किंवा एका डिक्शनरी दुसरी डिक्शनरी ऍड करणार, ती ऑलवेज कुठं असते, व्हॅल्यू पार्टला असते. ही डिक्शनरी मी इथं कधी घेतली का, कीला घेतलीये का, कीला नाही येणार, कारण डिक्शनरी हे म्युटेबल ऑब्जेक्ट आहे आणि म्युटेबल ऑब्जेक्ट कॅन नॉट बी की म्युटेबल ऑब्जेक्ट की म्हणून होऊ शकत नाही. त्यामुळं इम्युटेबल ऑब्जेक्टच आपण इथं लिहू शकतो की मध्ये. त्यामुळे जो म्युटेबल आहे डिक्शनरी आहे ती ऑलवेज कुठे येणार आहे, व्हॅल्यू पार्टला येणार आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे अशा पद्धतीने मी ही डिक्शनरी नेस्टेड डिक्शनरी क्रिएट केली. तुम्ही ह्या पद्धतीने कुठलीही करू शकता. समजा मी स्टुडंट नावाची डिक्शनरी केली, स्टुडंट मध्ये मी काय केलं की जो आहे तो रोल नंबर घेतला आणि त्याच्या पुढे जे पार्ट आहे त्याच्यात नाव घेतलं, त्याचा क्लास घेतला, त्याचं एज घेतलं, किंवा त्याचं पर्सेंटेज घेतलं, किंवा त्याचं वेगवेगळ्या विषयाची मार्क्स घेतले, असं काही पण घेऊ शकतो. तर या पद्धतीने मी क्रिएट करू शकतो. किंवा मला मग नेस्टेड मध्ये अजून एकदा करायचंय, नेम मध्ये मी परत नेमच्या डिक्शनरी मध्ये पुन्हा अजून एक पार्ट घेतला की फर्स्ट नेम काय, मिडल नेम काय, किंवा लास्ट नेम काय. तर अशा पद्धतीनं पण डिक्शनरी मी क्रिएट करू शकतो. तर नेस्टेड डिक्शनरी मध्ये अशा पद्धतीनं मल्टिपल डिक्शनरी एकात एक तुम्ही वापरू शकता. तर ह्या पद्धतीनं ऍक्सेसिंग कसं करायचं लक्षात घ्या. ऍक्सेसिंगला पहिल्या ओरिजिनल डिक्शनरीची की घेतली, त्यानंतर त्या डिक्शनरीमध्ये दुसरी डिक्शनरी आहे, म्हणजे हा एक एलिमेंट झाला, हा एक एलिमेंट आहे. तर ह्या एलिमेंट मधून ही की घ्यायची आहे आपल्याला. तर मग मी पुन्हा काय केलं, दुसरा सबस्क्रिप्ट वापरून त्याची की घेतली. तर ह्या पद्धतीनं पण मी वापरू शकतो. तर ह्या पद्धतीने ऍक्सेशन केलं. समजा मला आता असं करायचंय की हे पीपल मध्ये मला ऍड्रेस ऍड करायचा आहे. हा फक्त एक, मी काय म्हणतोय बघा, एक एलिमेंट किंवा एक पार्ट ऍड करायचा आहे नेस्टेड डिक्शनरी मध्ये. तर कसं ऍड करायचा, किंवा एक नवीन पीपलच ऍड करायचा आहे, जसं इथं 1 आहे 2 आहे, तसं मला 3 नंबरचा ऍड करायचा आहे. तर कसं करणार, तर बघा सिंपल आहे. पहिल्यांदा आपण तो ऍड करू. people 3 is equal to same name घेतलं. नंतर पुढचं काय आहे, एज आहे, एज घेतलं. ओके, बघा पीपल 3 म्हणजे 1 मध्ये आपण घेतला 2. आता तसं 3 नंबर मध्ये आपल्याला नेम आणि एज आहे, तर ते 2 घ्यायचे. किंवा मला ह्याच्यात पण ऍड करू, समजा मी ऍड्रेस घेतला, मी ऍड्रेस ऍड केला, समजा ऍड्रेस ऍड केला. असं काही नाही की इथं जेवढे एलिमेंट आहेत, म्हणजे ह्या ह्याच्यात नेम आणि एज आहे, तर इथं पण नेम आणि एज आलं पाहिजे असं काही नाही. कारण डिक्शनरी हा काय म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, तुम्ही त्यात किती ऍड करू शकतो, बदलू शकता, असं काही नाही. अरे मध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे, तसं इथं रिस्ट्रिक्शन नाही येणार. इथं तुम्ही काही ऍड करू शकता. म्हणजे आता मी पीपल 3 मध्ये 3 एलिमेंट घेतले, नेम एक घेतला, एज घेतला, ऍड्रेस घेतला, आणि आधीच्या पीपल मध्ये फक्त नेम आणि एज आहे, याच्यात मी तिसरा पण ऍड केला, तर हे पण चालू शकतं. बघा पीपल आलं का. आता मी ही डिक्शनरी रिट्राय करतो, म्हणजे एंटायर डिक्शनरी रिट्राय करतो. 1 मध्ये नेम एज आलं, 2 मध्ये नेम एज आलं, आणि 3 डिक्शनरी आपण ऍड केलेली आहे. बघा 3 नंबरचं एलिमेंट ऍड केला, त्यामध्ये काय आलं, नेम आलं, एज आलं आणि ऍड्रेस आला. तर ह्या पद्धतीनं पण आपण एक एलिमेंट, पूर्ण एलिमेंट ऍड करू शकतो. तर ह्या पद्धतीने डिक्शनरी, नेस्टेड डिक्शनरी करू शकता. आता मला समजा आता हा पूर्ण एलिमेंट ऍड केला, मग आता ह्याच्यामध्ये मी ऍड्रेस घेतला, पण ह्या 2 मध्ये ऍड्रेस नाही, मला ह्या 2 मध्ये ऍड्रेस टाकायचा आहे. तर ते कसं करायचं, तर ते पण सिंपल आहे. आता कसं करायचं, आपल्याला कुठल्या ह्याच्यात ऍड्रेस टाकायचा आहे, बघा पहिल्यामध्ये, मग इथं पहिला घ्यायचा आणि काय ऍड करायचंय, ऍड्रेस ऍड करायचा आहे. ऍड्रेस लिहिला, ऍड्रेस काय ऍड्रेस टाकायचा आहे, समजा मी सोलापूर टाकला. ओके, तर ह्या पद्धतीने बघा, म्हणजे पीपल 1 व 1 नंबरच्या पीपलला मला कुठला एलिमेंट ऍड करायचा आहे,
तर ऍड्रेस नावाचा एलिमेंट ऍड करायचा आहे. मग ऍड्रेस इज इक्वल टू मी लिहिलं. आता इथे एंटर करूया. आता इथं बघा 1 नंबरला नेम आलं, एज आलं, ऍड्रेस पार्ट आला. आला का? तर ह्या पद्धतीनं मी एक एक म्हणजे त्या डिक्शनरी मध्ये एक एलिमेंट पण ऍड करू शकतो किंवा एंटायर अनादर दुसरी डिक्शनरी सुद्धा ऍड करू शकतो. म्हणजे इट इज डिपेंड्स ऑन यू. तुमच्यावर डिपेंडंट आहे की तुम्हाला काय ऑपरेशन्स करायचे आहेत त्याच्यात. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं एलिमेंट ऍड करायचा आहे, कशा पद्धतीने एलिमेंट डिलीट करायचा आहे. ओके, तर ह्या ऍड करता समजा मी आता दुसऱ्या ह्याच्यात आपण समजा मी काय केलं, people2 घेतलं आणि इथं मी अशा पद्धतीने लिहिलं ADDR लिहिलं आणि सोलापूरच्या ऐवजी समजा मी काय करतो पुणे घेतो. म्हणजे 2 नंबरच्या पीपलचा ऍड्रेस टाकला. आता ही डिक्शनरी तयार झाली. पण आता बघा ह्यामध्ये 1 नंबरला नेम एज आणि ऍड्रेस आहे, 2 नंबरला नेम एज आणि ADDR आलं. इथं ऍड्रेस लिहिलाय, इथं ऍड्रेस लिहिलाय, पण इथं ADDR झालं. म्हणजे आपल्याला हा एलिमेंट मिसमॅच होतोय ना, आपल्याला युनिकनेस राहत नाहीये. मग काय करायचं, हा एलिमेंट मला डिलीट करून दुसरा एलिमेंट ऍड करायचा आहे. तर डिलीट पण आपल्याला हा एलिमेंट करता येतो. तर कशा पद्धतीने डिलीट करायचा आहे, तर फक्त एवढंच घ्यायचं, डेल मध्ये आपल्याला काय people2 मधला ADDR हा डिलीट करायचा आहे. people2 नंबरच्या की मधला काय डिलीट करायचा आहे, ADDR हा डिलीट करायचा आहे. तर तो मी पार्ट डिलीट केला. आता बघा people2 काय येते, सो people2 मध्ये बघा इथला ऍड्रेस गेला, ऍड्रेस हा पार्ट गेला. तर पुन्हा तुम्ही मग people2 मध्ये ऍड्रेस ऍड करू शकता. तर या पद्धतीने एक एलिमेंट डिलीट पण करू शकता. म्हणजे एलिमेंट ऍड कसं करायचं, नेस्टेड डिक्शनरी कशी क्रिएट करायची, आजच्या पार्ट मध्ये आपण बघितलं हाऊ टू क्रिएट द नेस्टेड डिक्शनरी. नेस्टेड डिक्शनरी कशा पद्धतीने क्रिएट करायची. सेकंड इम्पॉर्टंट थिंग काय बघितली की नेस्टेड डिक्शनरी क्रिएट केल्यानंतर हाऊ टू ऍड एलिमेंट इन अ डिक्शनरी, हाऊ टू ऍड एलिमेंट इन अ सब पार्ट ऑफ द डिक्शनरी, किंवा डिक्शनरी मध्ये एक एलिमेंट ऍड कसा करायचा, किंवा डिक्शनरी मध्ये एंटायर दुसरी डिक्शनरी कशी ऍड करायची, हाऊ टू ऍड द एलिमेंट बघितलं. अपडेट सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे समजा हे आता मी इथं एज आहे, एज 30 हे चुकून मला झालं, इथं मला एज 22 करायचं होतं. तर कसं करणार, तर इथं बघा की आपल्याला काय करायला लागेल, इथं मी काय करतो, इथं एज लिहितो, एज, आणि इथं काय केलं 22 लिहिलं आणि मग पीपल आपण चेक करूया, एज 22. म्हणजे अपडेट पण केलं. अपडेट पण अशा पद्धतीने करता येते. किंवा एंटायर डिक्शनरी अपडेट करायची आहे, 2 नंबरची पूर्ण डिक्शनरी अपडेट करायचं आहे, तुम्ही करू शकता. फक्त इथं आपल्याला काय करावं लागेल, people2 इज इक्वल टू, आणि मग इथं तुम्हाला नेम एज काय असेल ते आपण अपडेट करू शकता, किंवा काय व्हॅल्यू असेल ते अपडेट करू शकता. म्हणजे अपडेट पण कसं करायचं, तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं. फक्त आपण आता याच्या मागच्या डिक्शनरी मध्ये कसा एलिमेंट अपडेट करत होतो, काय डिलीट करू शकतो, सेम पद्धत आहे. फक्त इथं बदल काय झाला, तर इथं मल्टिपल सबस्क्रिप्ट येतात. जेवढ्या तुमच्या डिक्शनरी वाढत जातात, डिक्शनरीमध्ये डिक्शनरी वाढत जाईल, तेवढे सबस्क्रिप्ट वाढत जाणार आहे. हाच फरक राहतो फक्त. बाकी सगळे ऑपरेशन तुम्ही सेम करू शकता. ओके, आता लेंथ घेतली. लेंथ किती आहे, लेंथ बघा 3 आहे. कारण का बघा, यामध्ये पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट आणि तिसरा एलिमेंट अशा पद्धतीने. म्हणजे त्याच्यामधले परत म्हणजे तुम्ही टोटल एलिमेंट किती आहे हे फाइंड करू शकता. समजा मला त्या ह्याच्यातल्या पहिल्या एलिमेंटची लेंथ पाहिजे, तर इथं मी पहिला एलिमेंट घेतला, पहिल्या एलिमेंटची लेंथ आपल्याला किती येईल ते इथे घेतलं, ते 3 आहे. किंवा मी दुसरा एलिमेंट इथे घेतला, दुसरा एलिमेंट किती लेंथ आहे, दुसऱ्या एलिमेंटची 2च लेंथ आहे, 2 आला. तर अशा पद्धतीनं आपण लेंथ फाइंड करू शकतो. म्हणजे जे मागं आपण डिक्शनरीच्या रिलेटेड जे फंक्शन्स वापरले, किंवा डिक्शनरीच्या रिलेटेड जे काय मेथड्स असतील, जे टेक्निक्स वापरले, ते सगळे इथं वापरतो येतात. कारण ही डिक्शनरी आहे. फक्त बदल काय झाला की एका डिक्शनरी मध्ये आपण दुसरी डिक्शनरी ऍड केली, नेस्टेड डिक्शनरी केली. सो दिस इज आवर नेस्टेड डिक्शनरी. ओके, आता हे रिट्राय कसं करायचं, तर ह्या पद्धतीने रिट्राय करू शकतो. ऍक्सेसिंग आपण बघितलं कशा पद्धतीने करता येतं, त्याचा सबस्क्रिप्ट लिहिला की. पण आपण इटरेशन कसं करायचं, म्हणजे फॉर लूप मधून कसं घ्यायचं, तर मी बघा इथं आपण फॉर PID
p_id, p_info in people. आपण मागच्या ह्याच्यात पण हे बघितलंय atoms फंक्शन वापरून प्रिंट people id आपण बघा काय घेतलं PID. आता ऍटम्स घेतलं की ऍटम्स मधून दोन एलिमेंट रिट्राय होतात. एक पहिला एलिमेंट असतो की एलिमेंट आणि दुसरा एलिमेंट असतो त्याची व्हॅल्यू एलिमेंट. म्हणून इथं दोन पॅरामीटर घेतले PID, P_info अशा दोन. मग इथं परत पहिला पीपल आयडी मी प्रिंट केला. सो प्रिंट पीपल आयडी इज इक्वल टू PID. म्हणजे पहिला जी मेन की आहे 1 2 3 4 पीपल आयडी ते डिस्प्ले होईल. त्यानंतर पुढं दुसरं P_info. आता ह्या इन्फो मध्ये काय असणार आहे, हा पार्ट असणार आहे. इन्फो मध्ये परत दुसरी डिक्शनरी आहे. त्यामुळे आपल्याला दुसरी डिक्शनरी रिट्राईव्ह करायची म्हणले की परत फॉर लूप वापरावं लागतं. म्हणून मी परत फॉर लूप घेतलं. फॉर की इन P_info. आता इथं बघा, इथं मी दोन पॅरामीटर घेतले आणि इथं एकच घेतला. आता इथं फरक का केला, तर इथं बघा, इथं ऍटम्स मी मेथड वापरली. ऍटम्स वापरल्यामुळे ऍटम्स मधून दोन पार्ट आपल्याला रिट्राईव्ह होतात, सेपरेट की आणि व्हॅल्यू पार्ट. आणि ज्यावेळेस असं एक येतं त्यावेळेस आपल्याला काय येते, की रिट्राय होते आणि की मधून आपण ती व्हॅल्यू रिट्राय करू शकतो त्या पद्धतीने. मग મને इथं काय घेतलं की इथं प्रिंट केली. म्हणजे त्याचं नेम असेल काय असेल ते नेम असेल काय असेल की, आणि इन्फो काय त्याची व्हॅल्यू. तो की नेम आणि इन्फो काय विजय, म्हणजे नेम इक्वल टू विजय अशा पद्धतीनं. किंवा मी डायरेक्ट की आणि त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची. समजा मग हे मी काढून टाकतो. इथं मी काय केलं, आता हे पुन्हा मला प्रिंट करून. आता ह्या दोन्ही आउटपुट मध्ये काय फरक येतोय बघा. आता मी इथे की काढून टाकतो आणि की प्रिंट केली आणि हे घेतलं पीपल आयडी 1, नेम इज इक्वल टू विजय, एज इज इक्वल टू 20, ऍड्रेस इक्वल टू सोलापूर. इथं बघा की नेम इन्फो विजय असं प्रिंट होतं. त्याच्याऐवजी मी डायरेक्ट काय केलं, नेम त्याचं काय प्रिंट आहे, एज काय त्याचं, ऍड्रेस काय, त्यानंतर पीपल आयडी 2 त्याची व्हॅल्यू सगळी डिस्प्ले झाली, पीपल आयडी 3 त्याचे डिस्प्ले झालं. तर अशा पद्धतीने मी रिट्राईव्ह करू शकतो. तर हा एक पार्ट झाला, हाऊ टू रिट्राय द एलिमेंट और हाऊ टू रिट्राय द हाऊ टू इटरेट द डिक्शनरी. नेस्टेड डिक्शनरी कशा पद्धतीने रिट्राईव्ह करायची, हा एक पार्ट आपण इथं बघितला. तर हा डिक्शनरीचा नेस्टेड डिक्शनरीचा पार्ट आला. म्हणजे नेस्टेड डिक्शनरी मध्ये आपण कशा पद्धतीने ऑपरेशन करायचं हे बघितलं. आज आपल्या प्रॅक्टिकल मध्ये आपण बघा, पहिल्यांदा हाऊ टू क्रिएट द नेस्टेड डिक्शनरी. नेस्टेड डिक्शनरी कशी क्रिएट केली, इट इज ऍज युजल जसं आपण बाकीची डिक्शनरी क्रिएट केली तशा पद्धतीने. फक्त फरक काय केला की व्हॅल्यू पार्ट मध्ये दुसरी डिक्शनरी ऍड केली. महत्वाचं लक्षात घ्या, व्हॅल्यू पार्ट मध्ये ऍड केलंय मी. सो व्हॅल्यू पार्ट मध्ये दुसरी डिक्शनरी ऍड केली. सो हा महत्वाचा पार्ट आला. म्हणजे डिक्शनरी मध्ये अशा पद्धतीने नेस्टेड डिक्शनरी, दुसरी नेस्टेड डिक्शनरी क्रिएट केली. त्यामध्ये आपण रिट्राईव्ह कसं केलं, ऍक्सेसिंग कसं केलं, तर जसं बाकीच्या डिक्शनरीमध्ये ऍक्सेसिंग करतो की व्हॅल्यू की प्रमाणे, तर इथं डिक्शनरी नेम आणि त्याची की हे लिहिली आणि त्या पद्धतीने ही व्हॅल्यू ऍक्सेस झाली. त्याच्यामधली एखादी व्हॅल्यू ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिपल सबस्क्रिप्ट लिहावं लागतील आणि त्या मल्टिपल सबस्क्रिप्ट नुसार तुम्ही त्या
की आणि व्हॅल्यू पार्ट रिट्राईव्ह करू शकता. तुम्हाला एखादी एलिमेंट ऍड करायचा आहे तर अशा पद्धतीने पण एलिमेंट ऍड करू शकता. म्हणजे एंटायर डिक्शनरी त्या डिक्शनरीमध्ये ऍड करायची असेल तर करू शकता, किंवा एखादा एलिमेंट ऍड करायचा आहे तरी सुद्धा आपण त्यात एलिमेंट ऍड करू शकतो. डिलीट करायचं म्हणलं आपण डिलीट करू शकतो. एंटायर डिक्शनरी डिलीट करायचं म्हणजे तुम्हाला एंटायर एक एलिमेंट पूर्ण, आता इथं आपण एका एलिमेंट मधला एक सब पार्ट आपण डिलीट केला म्हणजे दुसऱ्या मधला ADDR डिलीट केला. समजा मला एंटायर 2 नंबरचीच की डिलीट करायची आहे तर इथं मी फक्त एवढंच लिहिणार, ओके, डेल पीपल 2. आणि आता बघा 2 नंबरची आता इथे गेली की 1 नंबर आणि 2 नंबरची की गेली, कारण हा आपण डिलीट केली एंटायर डिक्शनरी. तर अशा पद्धतीने पण आपण एलिमेंट डिलीट करू शकतो. म्हणजे डिलीट एलिमेंट करायचं आहे, डिलीट ही करायचंय, करू शकता. त्यानंतर रिट्राय कसं करायचं तर इटरेशन कसं करायचं तर ही कोड वापरला, किंवा तुम्ही कोड मध्ये कसाही बदल करू शकता. पी इन्फो, पी आयडी, पी इन्फो इन पीपल, किंवा इथं तुम्ही हे जर आयटम्स नाही लिहिलं तर इथं तुम्हाला काय लावावं लागेल, फक्त एकच एलिमेंट घ्यावं लागेल, पी आयडी किंवा की काय असेल ते, नाही तर की तुम्ही रिट्राय करू शकता. ओके, आणि मग पुन्हा इथं मग पी इन्फोच्या ऐवजी तुम्हाला त्यात काय करावं लागेल की त्या पर्टिक्युलर कीची व्हॅल्यू पास करावं लागेल. थोडं कॉम्प्लिकेटेड होईल पण ह्या पद्धतीने पण आपण हे करू शकतो. सो दिस इज अवर रिट्रायव्हिंग. म्हणजे नेस्टेड डिक्शनरीचा पार्ट आपण इथं क्लिअर केला. आता डिक्शनरीमध्ये तिसरा जो पार्ट आहे की हाऊ टू क्रिएट द डिक्शनरी कॉम्प्रिहेन्सिव्ह, जो प्रत्येक ठिकाणी आपण लिस्ट मध्ये बघितला किंवा याच्यामध्ये बघितला तर तो पार्ट म्हणजे डायरेक्ट, आता हे आपण डायरेक्ट, मला समजा अशी डिक्शनरी क्रिएट करायची आहे की एलिमेंट त्याचा स्क्वेअर, एलिमेंट त्याचा स्क्वेअर, असे 10 पर्यंत सगळे लिहायचे, तर मला तो एकतर मॅन्युअली लिहावं लागेल, म्हणजे सगळं कॅल्क्युलेट करावं लागेल आणि लिहावं लागेल. त्याच्याऐवजी मी फॉर लूप मधून ते तयार करू शकतो. ओके, म्हणजे उदाहरणार्थ आता समजा मी घेतलं SQR नावाची एक डिक्शनरी लिहिली आणि इथं मला काय केलं 1:1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर समजा 9. आता हे अशा पद्धतीने मी केलं, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. ओके, आता हे मी 5 पर्यंत लिहितं, तर ह्या पद्धतीने पण करू शकतो. पण आता समजा मोठी व्हॅल्यू असेल 100 पासून पुढचे करायचे तर ते सगळं तुम्हाला मग कॅल्क्युलेटर करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि मग तुम्हाला ते लिहावं लागेल. ओके, म्हणजे समजा मला असं करायचं 101 ते 110 ह्याचा स्क्वेअर डिस्प्ले करायचा आहे, किंवा आपण त्याच्यापेक्षा तेवढं मोठं जाण्यापेक्षा समजा 21 ते 30 ह्या व्हॅल्यूची स्क्वेअर डिस्प्ले करायचे, तर एक तर काय करायला 21 चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करावा लागेल, तो लिहावा लागेल. 22 चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करावा, तो लिहावा लागेल. मग हा जर थोडा आहे की नाही, हा जर थोडा कॅल्क्युलेशनचा पार्ट येईल. मग याच्याऐवजी आपल्याला एक फॅसिलिटी दिली आहे, डिक्शनरी कम्प्रिहेन्सिव्ह टेक्निक, म्हणजे आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो ऑपरेशन. एक छोटी लाईनचा स्क्रिप्ट लिहिला की लिहायचं. तर कशा पद्धतीनं बघा, स्क्वेअर इक्वल टू एक्स into x for x in range 21 to 31. आता मी हे स्क्वेअरचं प्रिंट करतो. 21, 22, 23, 24, 25 या सगळ्याचा वर्ग झाला, 30 चा वर्ग 900. बघा कसं घेतलं, बघा एक्स म्हणजे हा इतर, हे आपण मागच्या याच्यात बघितलं, लिस्ट मध्ये बघितलंय, टपल मध्ये बघितलंय, सेम टेक्निक. म्हणजे फॉर एक्स इन रेंज 21 ते 31, म्हणजे थोडक्यात 21 पासून 30 पर्यंत व्हॅल्यू येणार आहे. मग इथं कसं वर्क होतं तर पहिला 21 एक्स मध्ये येतो, मग हा एक्स पुन्हा इथं येतो, मग इथं 21 झाला. त्यानंतर एक पुढचं ऑपरेशन काय, 21 इंटू 21 इंटू 21 म्हणजे 21 गुणले 21, हे जे कॅल्क्युलेशन इथे येईल. पुन्हा पुढचा एलिमेंट 21 नंतर पुढे एलिमेंट 22 येईल, तो 22 ह्या एक्स मध्ये येईल, हा एक्स पुन्हा इथल्या एक्स मध्ये येईल, तर इथं 22 आलं. मग त्याचं कॅल्क्युलेशन 23, 24 अशा पद्धतीने मल्टिपल व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन होईल. आणि इथं मग शेवट काय येईल, 30 आले, 30 एक्स मध्ये आलं, एक्स मध्ये आलं की इथं एक्स 30 प्रिंट होईल, 30 गुणले 30 900 येईल, पुन्हा पुढे 31 येईल, 31 आल्यावर इथं कम्पेअर करेल, 31 ग्रेटर दॅन 31, सो कंडिशन फॉल्स बाहेर पडेल. तर या पद्धतीने हे स्क्वेअर करेल. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं. किंवा तुम्ही असं पण करू शकता की समजा मला 21 ते 30 याच्यामधलं फक्त ऑड नंबरचं स्क्वेअर घ्यायचं आहे. ओके,
ऑड नंबरचा स्क्वेअर घ्यायचा आहे. तर मी इथं स्क्वेअर 1 घेतो आणि इथं मी पुढे काय लिहितोय बघा, इफ एक्स मॉड 2 इज इक्वल टू इज नॉट इक्वल टू 0, 0 नाही असं आपण प्रिंट केला. आता याच्यामध्ये काय होतं बघा, 21, 23, 25, 27, 29 म्हणजे फक्त तेवढेच झाले. म्हणजे आपण इथं कंडिशन लिहिली. आता हे वर्क होताना काय होईल, पहिला एक्स व्हॅल्यू 21 एक्स मध्ये येईल. एक्स मध्ये आल्यानंतर पुन्हा डायरेक्ट इथं न जाता इथं येतं, कंडिशन चेक करतं. एक्स मॉड 2 21 मॉड 2 0 आहे का, 21 ला 2 न भाग जातोय का, नाही जात म्हणले की पुन्हा इथं येणार, मग इथं 21 येणार, 21 चा वर्ग होणार. पुन्हा नेक्स्ट नेक्स्ट काय येईल, 22 इथं चेक करेल, एक्स मॉड 2 22 भागिले 2 रिमाइंडर 0 येतोय, कंडिशन फॉल झाली. कंडिशन फॉल झाली की इकडे न जाता डायरेक्ट नेक्स्ट व्हॅल्यूला जाईल, म्हणजे 23 ला जाईल. तर ह्या पद्धतीनं वर्क होणार आहे. तर ह्याला काय म्हणलं जातं, तर लिस्ट कंप्रेसिव्ह डिक्शनरी कंप्रेसिव्ह टेक्निक. आणि ह्या पद्धतीने तुम्ही डिक्शनरी पण क्रिएट करू शकता. तर हे डिक्शनरीचा जो पार्ट आहे तो इथं पूर्ण झालाय. म्हणजे आज आपण डिक्शनरीचा जो सगळा राहिलेला पार्ट आहे तो कम्प्लीट केलेला आहे. अंडरस्टँड दिस? हॅलो. हा सर. हा, तर आता डिक्शनरीचा हा जो पार्ट आहे हा पूर्ण झाला. उद्या आपण सेट हा जो ऑपरेशन आहे किंवा सेट डेटा स्ट्रक्चर आहे तो आपण चालू करूया.